बीड हत्याप्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलं. पुरावे न मिळाल्याने ज्ञानेश्वर मुळे, सिद्धार्थ सोनावणेंचं नाव नाही. सोनावणेंना देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहातच व्हीआयपी ट्रीटमेंट. जिल्हा कारागृहाने 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले. देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप. शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक. तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचं टेंडर स्थगित. सूत्रांची माहिती. साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन. वादग्रस्त सोलापूरकरवरून पुणे महापालिका वादात. शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती. पुणे मनपाच्या नियुक्तीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक. नियुक्तीवरून सोलापूरकरला राजश्रय असल्याचा आव्हाडांचा आरोप. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्याने अंगावर पेट्रोल टाकत युवकाची आत्महत्या. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू. नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत. पुढील सुनावणी मे मध्ये होणार. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी. 600 रस्ते बंद. जम्मू काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3 ते 4 फुटांनी वाढली.